मुद्दा आज काही मुद्दे तुम्ही मांडले, विशेषतः महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट चोरीला गेले असं तुम्ही सांगितलं. चोरीला गेलो असं म्हटलं नाही. माझ्याकडनं चोरी हा शब्द आलेला नाही. मी म्हटलं मिसप्लेस्ड. काय ते संपूर्ण प्रकरण आहे व्यवस्थित? हे काही डॉक्युमेंट्सबद्दल त्यांचे वकील प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं आमच्यातल्या एका माणसाला डॉक्युमेंट्स कपाटात ठेवून ते सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. तो माणूसच गेला, त्यामुळे कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला काही कळलंच नाही. त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स जे कबड असं त्यामध्ये उल्लेख होता. 2 माणसांचा बहुधा त्यामध्ये उल्लेख केला होता की दोघांकडे जबाबदारी होती. एक माणसं दिल्लीतल्या माणसाची, एक मुंबईतल्या माणसाची. ही कोण व्यक्ती त्यांना जबाबदारी देण्यात घेणे योग्य नाही. महाराष्ट्रासमोर त्यांची राजकारणी ओळख होतं. तुम्ही नंतर कन्फ्युजन करताना सांगितलं की जे घडलं त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत म्हणून काय छगन भुजबळ, अनिल पाटील किंवा हसन मुश्रीफ शरद पवार सांगितलं ते सगळं सांगितलं की अजित पवारांचं अस्तित्व शरद पवारांमुळे आलं. सांगितलं मी मीडियाला मध्ये तिथे अध्यक्षांसमोर. नंतर छगन भुजबळांना एवढं सगळं होऊन सुद्धा 19च्या जेव्हा शपथविधी झाला तेव्हा छगन भुजबळांना शरद पवारांनी पहिल्यांदा शपथविधी द्यायला सांगितलं. हसन मुश्रीफ यांना सदाशिव दादोबा मंडलिक या स्टालवर्डला बाजूला करून हसन मुश्रीफांना संधी देऊन साहेबांनी अनिल भाईदास पाटील ज्याचं व्हीप आहे ते व्हीपसुद्धा साहेबांनी केले. पण ते हे विसरले की ते दोनदा भाजपच्या तिकिटावरती पडून NCTत आल्यानंतर साहेबांनी त्यांना निवडून आणले. संजय बनसोडे, आदिती तटकरे यांना साहेबांनी संधी दिली म्हणून ते इथपर्यंत आले. हे सगळं बरोबर आहे. मी आजच्या सुनावणीच्या निमित्तानं आशुतोष काळेचा उल्लेख केला. आशुतोष काळे अमेरिकेत होता, मात्र तरी देखील त्यांची सही जी आहे ती पाठिंब्याच्या पत्रावर सुद्धा याचा एक सवाल आहे. असं आहे की मी आशुतोष पाटलांच्या एका निकटवर्ती याला शिर्डीला जाण्याच्या आधी फोन केला. त्या फोनवरती मी त्यांना सहज म्हटलं की अरे आशुतोष कुठे आहे, मला शिर्डीला यायचं. तर ते मला साहेब ते नाही आहेत, ते 12-15 जुलैनंतर येणार आहेत. कारण का ते म्हणजे भारताच्या बाहेर. 25 तारखेला जे पत्र आलं त्याच्यावर आशुतोष काळेंची सही होती. ते इलेक्शन कमिशनला सबमिट केलं होतं. त्याचा अर्थ ते सिग्नेचरच पोस्ट आहे. तो माणूस भारतात नव्हता तर कुठला सिग्नेचर करायचं. पण गरज पडली तर मग हे सिद्ध करता येऊ शकतं का की ते भारतात नव्हते? तसे काही पुरावे तुमच्याकडे आहेत? सगळे पुरावे घेऊन आले. भारतात नव्हते, ते स्पष्ट होईल सगळं. काल रामनामाचा सोहळा गुजरात मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला. त्याच आपल्यातला एक जो माजी पवार गेला त्याचे जे प्रमुख आहेत राष्ट्रीय झालेले ते मात्र कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे एक राजकीय वर्तुळात असं आहे की ते त्यांचा स्वभाव आहे. ते वरिष्ठांचं कधीच ऐकत नाही. ते आमच्यात होते तेव्हा शरद पवारांचं ऐकत नव्हते आणि ते त्यांच्यात आहेत तर मोदींचं ऐकत. त्यामुळे त्यांना काय राम महत्त्वाचा नसतो, ते म्हणतील तो राम असं त्यांचा स्वभाव आहे. रोहित पवार यांना उद्या ईडीनं समन्स बजावलेलं आहे. त्यानिमित्तानं उद्या ते सुनावणीला माफ करा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणारच आहे. परंतु जेव्हा ते जातील तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर जाणार आहेत. अध्यक्ष शरद पवार हे पूर्ण वेळ पक्ष कार्यालयात बसून रात्रीचे बाजूलाच आहे असं कळतं आहे. कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन आहे का? शक्ती प्रदर्शन नाही आहे. रोहित पवारचं वय काय नॅचरली आहे की अशा आमच्या तरुण आमदारांना जेव्हा बोलवलं जातं शरद पवार नेहमीच तरुणांच्या मागे उभे राहिलेले नेते आहेत. कुठलाही अनुभव नसलेल्या मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसलेल्या RR पाटलांना, जयंत पाटलांना त्यांनी कॅबिनेट मंत्री फक्त विश्वासावर बनवलं. जयंत पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत. RR पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत. पण शरद पवारांनी या त्या तरुणांवर विश्वास दाखवला की तुमच्या ती कपॅसिटी यापुढे. ते शरद पवार आहेत जे ओळखतात माणसं, म्हणजे ते हिरा ओळखू शकतात. सर आज जे कोणी सुनवाई हुई समित्या निवडणूक समिती संदर्भात सांगितलं होतं की त्यामुळे तुम्ही उपस्थित नव्हता. तुम्हाला असं की निवडणूक प्रक्रियेसंबंधी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं की माझा निवडणूक प्रक्रियेशी संबंधच नाही, तेव्हा हा प्रश्न मला लागत होता. निवडणूक प्रोसेसमध्ये मी नाही ना. पितांबर मास्तर जे आहेत आमचे
निवडणूक प्रक्रियेसंबंधी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं की माझा निवडणूक प्रक्रियेशी संबंधच नाही, तेव्हा हा प्रश्न मला लागत होता. निवडणूक प्रोसेसमध्ये मी नाही ना. पितांबर मास्तर जे आहेत आमचे ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांनी प्रोसिजर आखून दिली, त्या प्रोसिजरनुसार आम्ही पुढे गेलो आणि 1 सप्टेंबर 2022ला आम्ही साहेब इलेक्टेड अनअपोज झाले. सर, तुमची साक्ष नोंदवल्यानंतर हेमंत टकले यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की हेमंत जे पितांबर मास्तर आहे त्यांचं वय नेमकं किती, तर उत्तर देण्यात आलं की साधारण 80च्या वरती असेल. तर निवडणूक अधिकारी कोण असावा या संदर्भामध्ये आपल्या घटनेमध्ये किंवा निवडणूक आयोगाकडे काही क्रायटेरिया आहे का? मला बोलायला सुद्धा लाज वाटते की तुम्ही लोकांची वय कसली काढता, कसली वय काढता. आज अडवाणी 96 वर्षाचे आहेत, कसे आहेत. तुम्ही लोकांच्या वयाच्या अनुमानावरनं त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेता का? पितांबर मास्टर आमच्या अधिवेशनाला मद्रासहून, आपल्या तमिळनाडूतून, केरळातनं दिल्लीला आले, आमच्या अधिवेशनात बसले. त्यांना प्रत्येक पेपर माहिती आहे. हे वय काय लावलं या गटाने मला समजत नाही. हे कधी म्हातारे होणारच नाहीत का? हे कुठलं असं औषध खातात की त्यांना म्हातारपण येणारच नाही. मला वाटतं शिलाजीत काय डायरेक्ट येत नाही ना त्यांच्या घरात. पवार यांच्या पवारांच्या अनुषंगाने एक कमेंट महत्त्वाची केली की 2 जुलैला जरी शपथ नाही झाला तर 1 जुलैला मात्र पण ती स्पष्ट आहे ना की 1 जुलैला जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसवारांनी टीका केली. तेवढंच नाही तर 3 जुलैला पत्रकार परिषदेत शरद पवार आमचे नेते आहेत आणि तेच आमचा अध्यक्ष आहेत असं त्यांनी सांगितलं. 5 जुलैच्या झालेल्या संमेलनात त्यांच्या मागचा बॅकड्रॉप बघा, त्याच्यावरती शरद पवारांचा 10 फुटी फोटो आहे. त्यांनी थोडे खोटं बोलतोय, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. ज्या कागदावरती आंदोलन सह्या करण्यात आल्या होत्या डेट मेन्शन करण्यात आली, कुठलीही डेट मेन्शन केली नाही. ते बॅक डेटेड डॉक्युमेंट करण्यात आलं असं तुमचं काय? ते डॉक्युमेंटच खोटं आहे. त्यांना 2 जुलैला केलेल्या कृत्यावरती पांघरून घालण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्ये मदत व्हावी म्हणून ते खोटं डॉक्युमेंट बनवण्यात आलं. 2/30ला अशी कुठली बैठकच झाली नाही. आता 30ला झाली असेल तर 30पासूनच त्यांनी म्हणजे डिस्क्वालिफिकेशनमध्ये आले. त्यांनी शेड्यूल 10च्या 21A प्रमाणे ऑलरेडी अँटीबॅटरी ॲक्टिव्हिटी केली. पण 30 तारखेला अशी बैठक कुठे झाली? दांगवा त्यांनी. आणि तुमच्यापासून कसं लपून राहिलं? तुम्ही एवढे सगळे खबरी पत्रकार जे झाडाच्या फांदीवर चालणाऱ्या हव्याच्या दिशा सांगतात, त्यांना कळलं नाही की अजित पवारांच्या घरी अशी बैठक झाली, असा निर्णय झाला आहे, इतकं आमदार उपस्थित राहिले, ते तुम्हाला कळलं नाही 30 तारखेला. याचा अर्थच हा की कोणालाही न कळलेली गोष्ट एवढी गुपित ठेवण्यात येते राजकारणामध्ये, तेव्हा ती गोष्टच घडलेली नाही. सर, आज जो सुनवाई हुई है उस दौरान आपने जो प्रश्न आपसे पूछे गए खासकर उसके जवाब में आपने क्या कुछ कहा उसके बारे में? अभी ये जानकारी मैं भी दिमाग में नहीं रख सकता हूँ. 6 घंटे की मेरी सुनवाई ये अगर मैं दिमाग में रखूँ तो मेरे दिमाग को कंप्यूटर लगाना पड़ेगा. संक्षिप्त में बताता हूँ. जो सवाल उन्होंने पूछे उसमें कुछ सवाल का जवाब मैंने दिया. जैसे डॉक्यूमेंट्स जो मिल नहीं रहे थे हमारे पार्टी के इलेक्शन के, तो मैंने ये बताया कि एक अलमारी में कुछ कागजात रखे गए थे, उसकी चाबी एक आदमी के पास थी. वो आदमी चाबी लेके भाग गया. दिल्ली में भी वही हुआ और इसलिए कागजात हमारे पास नहीं थे. 2018 तक के सब कागजात हमारे पास मौजूद है. 2019 तक के सब मौजूद है. 2021 तक के सब मौजूद है. ये एक बात हुई. और ये 9 लोगों ने जो ये छोड़ा, उनके बारे में जब बात हुई तो मैंने कहा कि अजित पवार को क्या कुछ नहीं दिया शरद पवार ने. उनको महाराष्ट्र के रंगमंच पे, पॉलिटिकल रंगमंच पे लाया किसने? शरद पवार ने. भुजबल साहब को क्या नहीं दिया? इतने आरोप होने के बावजूद भी 2019 में जब शपथविधि लेने का टाइम आया तो पहले उन्होंने कहा भुजबल साहब आप जाइए. अनिल भाईदास पाटिल जो विप है, जो पिटिशनर है, यहाँ पे रिस्पॉन्डेंट है, वो 2 बार बीजेपी से चुनाव हार चुके थे 2009 और 2014 में.
2019 में वो सांप के पैर पे आए तो साहब ने आशीर्वाद दे दिया कि जाओ चुनाव लड़ो, खुद जाके उनको चुन के लाया। तो मैंने गलत क्या कहा? मैंने बराबर कहा। मुझे एक सवाल उसके बाद ये उपस्थित करते कि अगर मिसप्लेस है तो मिसप्लेस को लेकर आपने क्या कुछ कार्रवाई की है? ऐसा है, घर क्या मामला था, अब किसी के ऊपर चोरी का इल्ज़ाम लगाना जो 20 साल अपने साथ रहा है। शरद पवार इतने बड़े दिल के हैं कि तुम कुछ भी करो। जैसे 2019 में अजीत पवार चले गए थे, बाद में उन्होंने आके पैर पकड़ लिए शरद पवार के। शरद पवार है।